गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण आज TYBA इकॉनॉमिक्स जनरल 3 या टॉपिकचा आपण अभ्यास करत होतो. आपल्या तिसऱ्या टॉपिकचं नाव होतं आर्थिक विकास प्रक्रियेतील अडथळे. आणि आज आपण आर्थिक विकास प्रक्रियेतील बाह्य अडथळ्यांचा आपण आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला अल्प विकसित आणि विकसनशील देशामध्ये अंतर्गत अडथळे कुठले आहेत त्या अडथळ्याचा आढावा घेतलेला होता. त्या अंतर्गत अडथळ्यामध्ये आपण वेगवेगळे घटक, वेगवेगळे मुद्दे लक्षात घेऊन हे अल्प विकसित आणि विकसनशील देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे कसे ठरलेले आहेत त्याचा आपण आढावा घेतलेला आहे. त्या अंतर्गत अडथळ्यामध्ये आपण बघितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पहिलं महत्त्वाचा अडथळा होता की दारिद्र्याचे दुष्टचक्र. हे दारिद्र्याच्या दुष्टचक्रामुळे अल्प विकसित देशामध्ये, विकसनशील देशामध्ये आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये कसे अडथळे निर्माण होतात, त्याचे आर्थिक विकासावर कुठले परिणाम होतात ते बघितलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येचा प्रस्फोट किंवा त्याला विस्फोट असं सुद्धा म्हटलेलं आहे. अल्प विकसित आणि विकसनशील देशामध्ये लोकसंख्येत अचानक कशी वाढ होते आणि तिथं लोकसंख्येचा प्रस्फोट कसा होतो आणि त्याचे आर्थिक विकासावर कुठले प्रतिकूल परिणाम होतात त्याचा आढावा घेतला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अल्प विकसित आणि विकसनशील देशामध्ये कृषी उत्पादकता का कमी आहे त्याचा सुद्धा आपण आढावा घेतलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, अयोग्य तंत्रज्ञान हे सुद्धा आर्थिक विकास प्रक्रियेतील आपण अडथळा म्हणून पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की प्रगत तंत्रज्ञानाचे म्हणजेच आधुनिक तंत्रज्ञानाचे फायदे कुठले आहेत त्याचा सुद्धा आढावा घेतला. आणि नंतर आपण त्या देशामध्ये भांडवलाची कमतरता का आहे, भांडवलाची टंचाई का आहे, भांडवल टंचाईची कारणे कुठली आहेत त्याचा सुद्धा आपण आढावा घेतला विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अल्प विकसित आणि विकसनशील देशामध्ये जे अंतर्गत अडथळे होते त्या अंतर्घटकामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे कोणकोणते आहेत त्याचा सुद्धा आपण आढावा घेतलेला होता. त्याच्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय अडथळे कुठले आहेत त्याचा सुद्धा आपण आढावा घेतलेला होता. म्हणजे हे जे सगळे घटक आहेत विद्यार्थी मित्रांनो, दारिद्र्याचे दुष्टचक्र असो किंवा लोकसंख्येचा प्रस्फोट असो, शेतीची उत्पादकता असो, अयोग्य तंत्रज्ञान असो, भांडवल टंचाई असो किंवा राजकीय प्रशासकीय अडथळे असो, सामाजिक सांस्कृतिक अडथळे असो, या सगळ्यांना अंतर्गत अडथळे असं म्हणतात. या अंतर्गत अडथळ्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये कसे अडथळे निर्माण झालेले होते त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता या अंतर्गत अडथळ्याबरोबरच विद्यार्थी मित्रांनो, अल्प विकसित आणि विकसनशील देशामध्ये काही बाह्य अडथळे निर्माण होतात. आता बाह्य अडथळे म्हणजे काय की इतर देशाशी संबंध आल्यामुळे, बाह्य अडथळे कशाला म्हणायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, इतर देशाशी संबंध आल्यामुळे जे अडथळे निर्माण होतात त्या अडथळ्यांना विद्यार्थी मित्रांनो बाह्य अडथळे असं म्हणायचं. या बाह्य अडथळ्याचा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो जे अल्प विकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, या विकसनशील देशाच्या आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होत असतो. त्यांच्या आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत असतात. मग ही बाह्य अडथळे कुठले आहेत की इतर देशाशी संबंध आल्यामुळं ही कुठले अडथळे निर्माण होतात त्याचा आपण इथं आढावा घेणार आहोत. आता या ठिकाणी बाह्य अडथळ्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिला आपल्याला घटक सांगता येईल प्रतिकूल आर्थिक संबंध. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला असंच लक्षात येतं, जे प्रगत देश आहेत आणि अप्रगत देश आहेत, प्रगत देश आणि अप्रगत देश यांच्यातले आर्थिक संबंध कसे आहेत याच्यावर प्रत्येक देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. जर आपण प्रगत देश आणि अप्रगत देश यांच्यातील आर्थिक संबंधाचा अभ्यास केला तर बऱ्याच वेळा प्रगत देशांनाच जे काही आर्थिक संबंध आहेत ते फायदेशीर ठरल्याचं दिसून येतं आणि अप्रगत देशांना त्यांचे जे आर्थिक संबंध आहेत ते प्रतिकूलच असल्याचं आपल्याला दिसून येतं. बऱ्याच वेळा बघा विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेसारख्या देशांनी स्वतःच्या फायद्यासाठी अनेक देशांना काय केलेलं आहे, काळ्या यादीमध्ये टाकलेले. बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळा अमेरिकेने काय केलेले, स्वतःच्या आर्थिक संबंधासाठी, आर्थिक हित जोपासण्यासाठी अनेक देशांनी काय केलेलं आहे, काळ्या यादीमध्ये टाकलेले. भारताला सुद्धा अमेरिकेने काळ्या यादीमध्ये टाकलेलं होतं विद्यार्थी मित्र. आता काळी यादी म्हणजे काय, ज्या देशाशी व्यापार केला जातो अशा देशाची यादी, ज्या देशाशी व्यापार केला जातो अशा देशाची यादी, म्हणजे त्या देशाशी व्यापार करू नये, म्हणजे ज्या देशाशी व्यापार केला जातो त्या देशाशी व्यापार करू नये अशा देशाची जी काही यादी असते त्याला काय म्हणायचं, काळी यादी म्हणायचं. म्हणजे अशा प्रकारची काळी यादी तयार करून विद्यार्थी मित्रांनो अमेरिकेने काय केलेलं होतं,
की स्वतःचंच आर्थिक हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केलेला होता. आता जर आपण बऱ्याच वेळा आपल्याला असं लक्षात येतं की विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेने अनेक देशांना काय केलेलं होतं की काळ्या यादीमध्ये समाविष्ट केलं होतं, ब्लॅकलिस्टमध्ये समाविष्ट केलं होतं. तिथं त्यामध्ये भारताचा समावेश आहे. नंतर जर बघितलं तर इराक आहे, उत्तर कोरिया आहे. विद्यार्थी मित्रांनो, अलीकडे जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर इराणला सुद्धा काळ्या यादीमध्ये टाकलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे फक्त यांना काळ्या यादीमध्ये टाकलं जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, इतर देशांना सुद्धा अमेरिका काय करते, दबाव आणून काय करते की त्या देशाशी तुम्ही व्यापारी संबंध तोडा, तुम्हाला जे काही अडचण असेल तर त्या अडचणी आम्ही दूर करू असं सांगण्याचा प्रयत्न करते. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की प्रगत देश आणि अप्रगत देश यांच्यातील संबंधामुळे सुद्धा काय झालेले, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. म्हणून आपल्याला पहिला मुद्दा स्पष्ट करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आपल्याला मुद्दा, बाह्य अडथळ्यामध्ये आपल्याला दुसरा मुद्दा लक्षात घेता येईल की महासत्तेची अरेरावी. अरेरावी म्हणजे काय, दादागिरी. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतो की आपण ज्या भागामध्ये राहतो त्या ठिकाणी एखादा दादा असतो बघा. तो दादा काय करतो, दादागिरी करत असतो आणि तो सांगत असतो, मी जसं सांगेल तसंच वागायचं, मी जसं सांगेल तसंच तुम्ही काय करायचं, वागायचं, मी सांगेल त्या ठिकाणूनच तुम्ही काय करायचं आहे, वस्तूची खरेदी करायची आहे, किंवा मी सांगेल त्या पक्षालाच काय करायचं, मतदान करायचं. असे काही दादागिरी करणारे लोक असतात बघा आपल्या गल्लीमध्ये. अगदी त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अमेरिकासारखा देश काय करत असतो, दादागिरी करत असतो. कारण अमेरिका स्वतःला महासत्ता देश, सुपर पॉवर देश समजत असतो. मग तो अमेरिका काय करतो, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली दादागिरी वाढावी, आपल्या देशाची प्रतिष्ठा वाढावी, आपल्याला घाबरावं यासाठी तो प्रत्येक वेळी काय करत असतो, विद्यार्थी मित्रांनो, अरेरावी करत असतो. अरेरावी करून काय करत असतो, त्या संबंधित देशावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण जर सांगायचं झालं, अफगाणिस्तान आहे, नंतर जर बघितलं तर व्हिएतनाम आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाकिस्तान सारखा देश आहे. म्हणजे असे कितीतरी देश आहेत विद्यार्थी मित्रांनो की अशा देशावर अमेरिकेने काय केलेलं आहे, अरेरावी करण्याचा प्रयत्न केलेले. अशा अरेरावी गोष्टीमुळं विद्यार्थी मित्रांनो, अल्पविकसित विकसनशील सारख्या देशामध्ये काय झालेले, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. म्हणून हा सुद्धा आपल्याला दुसरा मुद्दा स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की अल्पविकसित आणि विकसनशील देशाच्या आर्थिक विकास प्रक्रियेतील एक बाह्य अडथळा म्हणून ज्या मुद्द्याचा उल्लेख करता येईल या ठिकाणी, तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खुल्या व्यापाराचे धोरण. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण बघितलं तर अलीकडील काळात अनेक देशांनी काय केलेले आहे, खुल्या व्यापार धोरणाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा त्यांना खुल्या व्यापाराचं धोरण स्वीकारण्यास भाग पडलेलं. विद्यार्थी मित्रांनो, पण खुल्या व्यापार धोरणाचा अवलंब केल्यामुळं या खुल्या व्यापार धोरणाचा फायदा फक्त जे प्रगत देश आहे त्या प्रगत देशांनाच होत असतो. जे अप्रगत देश असतात त्या अप्रगत देशांना खुल्या व्यापार धोरणाचा काहीच फायदा होत नसतो. विद्यार्थी मित्रांनो, उलट या खुल्या व्यापार धोरणाचा अल्पविकसित आणि विकसनशील देशावर प्रतिकूल परिणाम होत असतो. विद्यार्थी मित्रांनो, कारण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून, नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून काय केले जातात, आकर्षक वस्तू बनवले जातात, स्वस्त दरात वस्तू बनवले जातात, आणि त्यामुळे काय होतं, प्रगत देशाचीच निर्यात वाढते. आणि जे अप्रगत देश असतात ते आधुनिक तंत्राचा अवलंब करत नाहीत, पारंपरिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून ती काय करतात, वस्तू बनवतात. आणि अल्पविकसित आणि विकसित देशातील ज्या वस्तू असतात विद्यार्थी मित्रांनो, ते कशा असतात की आकर्षक नसतात, ओबडधोबड असतात, त्यांचा उत्पादन खर्च जास्त असतो, किमती जास्त असतो. मग त्यामुळे काय होतं, त्यांची निर्यात वाढण्याऐवजी त्यांची आयातच वाढत जाते. विद्यार्थी मित्रांनो, आणि बऱ्याच वेळा काय होतं, हे खुले व्यापार धोरण जे आहे ते अल्पविकसित आणि विकसनशील देशांना त्यांच्या विकासाला काय मारकच ठरत असतं. कारण काय होत असतं की या ठिकाणी इतर देशातून येणारी आयातच वाढत असते, ते पण त्या मानाने काय निर्यात वाढू शकत नाही. कारण आपण अल्पविकसित आणि विकसनशील देशाचा अभ्यास केला तर ते जास्तीत जास्त प्राथमिक वस्तूंचं उत्पादन करतात. प्राथमिक वस्तू म्हणजे कुठल्या, की शेतीतून उत्पादन होणाऱ्या वस्तू, उद्योग किंवा सेवा क्षेत्रातील वस्तूंचं उत्पादन होतच नसतं, कारण हे देश मागासलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सांगायचं झालं तर खुल्या व्यापार धोरणाचा अवलंब केल्यामुळे काय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतात, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे काय निर्माण होऊ शकतात, जर सांगायचं झालं तर तुम्हाला एक चांगलं उदाहरण देता येईल. विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही ऐकूनच आहात, महाराष्ट्रामध्ये एक सावंतवाडी नावाचं एक शहर आहे. ते शहर कशासाठी प्रसिद्ध होतं विद्यार्थी मित्रांनो, खेळणीसाठी.
खेळणीसाठी ते प्रसिद्ध होतं. त्या खेळणीला जगभर काय होती, मागणी होती. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण काय केलं, खुल्या व्यापार धोरणाचा अवलंब केला. खुल्या व्यापार धोरणाचा अवलंब केल्यामुळे काय झालं, आता इतर देशातून विशेषतः चीनमधून काय झालेलं आहे, अतिशय कमी किमतीच्या खेळणी आपल्या भारतामध्ये आल्या. त्यामुळे आपण काय केलं, ज्या स्वस्त वस्तू आहेत त्याचीच मागणी वाढवली आणि आपण ज्या चांगल्या आकर्षक वस्तू होत्या, लाकडी खेळणी होत्या, त्या खेळणी आपण विकत घेतल्याच नाहीत. त्यामुळं सावंतवाडी जे शहर आहे खेळणीसाठी जे प्रसिद्ध होतं ते नावच आता मिटलेले. अशा कितीतरी वस्तू आहे विद्यार्थी मित्र, म्हणजे खेळणीसाठी जे प्रसिद्ध असलेलं जे शहर होतं ते काय झालेलं विद्यार्थी मित्रांनो, उद्ध्वस्त झालेले. कुठल्या धोरणामुळं, या खुल्या व्यापार धोरणामुळं. एवढंच नाही विद्यार्थी मित्रांनो, आपण अजून पूर्णतः जे आपले व्यापार धोरण आहे ते खुलं केलेलं नाही. जर खुलं केलं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्यात जास्त फटका कशाला बसणार आहे, तर दुग्ध व्यवसाय, नंतर पोल्ट्री व्यवसाय. आता तुम्हाला उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर आपल्या देशामध्ये गाई म्हणा, म्हशी म्हणा, यांचं जे दूध आहे ते दूध कमीत कमी 30 रुपये 40 रुपये लिटर विकलं जातं. पण विद्यार्थी मित्रांनो, जर इतर देशाचं जर दूध आपल्या देशामध्ये आलं तर ते फक्त 10 रुपये लिटरने विकणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपला पोल्ट्री उद्योग आणि दुग्ध व्यवसाय काय उद्ध्वस्त होणार आहे. आता पोल्ट्रीचं उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे चिकन आहे ते चिकन जवळपास 200-250 रुपये किलोनी विकलं जातं विद्यार्थी मित्रांनो. जर आपण चीनचं जर चिकन जर आपण भारतामध्ये आयात केलं तर ते चिकन फक्त विद्यार्थी मित्रांनो 18 ते 20 रुपये किलोनी विकलं जाणार आहे. मग तुम्ही 18 ते 20 रुपयाचं चिकन विकत घेणार आहे का 200 रुपयाचं चिकन विकत घेणार आहे, याचा विचार करा. मग आपण शेवटी काय करणार, दोन्ही चिकनच. मग त्यावेळी तुम्ही 200 रुपयाचं चिकन घेण्याऐवजी तुम्ही 18 ते 20 रुपये किलोचं चिकन घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हे कशाचा परिणाम झालेला विद्यार्थी मित्रांनो, खुल्या व्यापार धोरणामुळे. म्हणजे खुल्या व्यापार धोरणाचा स्वीकार केल्यामुळे काय झालेत, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेत. कारण अल्पविकसित विकसनशील देशाचा अभ्यास केला तर त्या देशातील उद्योग मागासलेले आहेत, बाल्यावस्थेत आहेत. ते बाल्यावस्थेतील जे उद्योग आहेत ते प्रगत देशाशी काय स्पर्धा करू शकत नाहीत विद्यार्थी मित्रांनो. मग त्याच्यामुळे काय झाले, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. म्हणजेच आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये एक बाह्य अडथळा म्हणून आपल्याला खुल्या व्यापार धोरणाचा इथं उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, व्यवहार तोलातील तूट. विद्यार्थी मित्रांनो, आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे अल्पविकसित आहेत, विकसनशील देश आहेत, या देशाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला त्यांच्या व्यवहार तोलामध्ये दिवसेंदिवस जे काही तूट आहे ते तूट वाढत असल्याचं दिसून येतं. आता तूट म्हणजे काय, निर्यातीच्या मानाने काय आपण आयातच जास्त केली, म्हणजे आयात जास्त आणि निर्यात कमी, अशी जर स्थिती निर्माण झाली तर आपल्या व्यवहार तोलामध्ये काय होते, तूट निर्माण होते. आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे प्रगत देश असतात ते आधुनिक तंत्रज्ञानाचा, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून ते काय करतात, जास्तीत जास्त उत्पादन करतात आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी असतो, त्यांच्या किमती कमी असतात आणि किमती कमी असल्यामुळे ते जास्तीत निर्यात वाढवतात. परंतु या ठिकाणी काय होतं की आपण सुद्धा नवीन तंत्राचा अवलंब करणं आवश्यक असतं, बरोबर आहे. जास्तीत जास्त उत्पादन करणं आवश्यक असतं, उत्पादन खर्च कमी करणं आवश्यक असतं, वस्तूची किंमत कमी ठेवणं आवश्यक असतं. पण या गोष्टी आपल्याला शक्य होत नसतात, कारण आपल्याकडे भांडवलाचे टंचाई असते. भांडवलची टंचाई असल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्तीत जास्त उत्पादन करू शकत नाही. आपण पारंपरिक तंत्रज्ञानाचा अवलंब करतो. पारंपरिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो काय होतं, या ठिकाणी आपला उत्पादन खर्च हा काय होतो, प्रगत देशापेक्षा जास्त राहतो. उत्पादन खर्च जास्त राहिल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या वस्तूंच्या किमतीसुद्धा जास्त राहतात आणि वस्तूंच्या किमती जास्त राहिल्यामुळे आपली म्हणावी तेवढी काय निर्यात होत नाही. पण त्याच वेळी काय होते, आपली आयात वाढत जाते आणि त्यातून काय होतं, व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण होते. आणि व्यवहार तोलामध्ये तूट निर्माण झाल्यामुळे काय होतं, त्याचं आर्थिक विकास प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होत जातात. म्हणून हा एक महत्त्वाचा अडथळा म्हणून इथं आपल्याला स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पाचवा आपल्याला पुढचा बाह्य अडथळा आपल्याला सांगता येईल शोषण. आता विद्यार्थी मित्रांनो, जे प्रगत देश आहेत त्या प्रगत देशांनी अनेक अल्पविकसित विकसनशील देशातील नैसर्गिक साधनसामुग्रीचं मोठ्या प्रमाणात काय केलेलं आहे, शोषण केलेलं आहे, त्यांची आर्थिक पिळवणूक केलेली असं आपल्याला दिसून येतं. जेव्हा ब्रिटिश लोक भारतामध्ये व्यापारी म्हणून आले आणि ते काय झाले, राज्यकर्ते झाले, तर त्यांचा जर आपण विचार केला तर त्यांनी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, की प्रथम काय केलं की भारतातील जे लघु उद्योग आहेत, कटू उद्योग आहेत, ते जाणीवपूर्वक काय केले, नष्ट करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थी मित्रांनो, आपले लघु आणि कुटीर उद्योगातून ज्या वस्तू निर्माण होत होत्या त्या वस्तूंना जगभर मान्यता होती.
म्हणजे आपल्या वस्तूंना प्रचंड मागणी होती, आपल्या वस्तूंना काय प्रचंड प्रतिष्ठा होती, त्याला प्रचंड काय होती मागणी होती आणि आपल्याला मोठ्या प्रमाणात काय परकीय चलन मिळत होतं. परंतु ब्रिटिशांच्या हे लक्षात आलं की भारतातील लघुउद्योग आणि कुटीरोद्योगातील वस्तूंना प्रचंड मागणी, मग ही मागणी कशी कमी करायची. मग ही मागणी कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं की जे लघुउद्योग कुटीरोद्योगातील कारागीर होते त्यांचे हात तोडून टाकले. त्यांनी परत तशा प्रकारचं वस्तूचं उत्पादन करून असं त्यांनी सांगितलं. आणि भारतीय शेतकऱ्यांना या ब्रिटिश लोकांनी काय केलं की तुम्ही कुठल्या प्रकारचं उत्पादन घ्यायचं ते ब्रिटिश लोक ठरवू लागले. त्यांनी काय केलं, कापसाचंच उत्पादन घ्यायचं असं सांगितलं. आणि ते कापूस काय करायचं, त्यांच्या जहाजातून इंग्लंडला पाठवायचं. म्हणजे तिथं जहाज उद्योग काय झाला, फायद्यात आला. आणि त्याच्यानंतर ते कापूस जो आहे तो इंग्लंडला गेल्यानंतर ते कापसापासून जे कापड बनवत होतं ते कापड कुठं विकायचं, तर ते सुद्धा काय भारतामध्ये विकलं जायचं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी काय केलं, जे अल्पविकसित आहेत, विकसनशील देश आहेत यांची मोठ्या प्रमाणात काय केलं, आर्थिक पिळवणूक केली, शोषण केलं. दादाभाई नौरोजींनी सुद्धा त्यांचं ड्रेन थेरी नावाचं जो ड्रेन थेरी त्यांनी मांडला किंवा आर्थिक निसरणाचा जो सिद्धांत मांडला, त्या सिद्धांतामध्ये ब्रिटिशांनी भारतातील किती आर्थिक पिळवणूक केलं, शोषण किती केलं हे त्यांनी या सिद्धांतामध्ये सांगितलेलं विद्यार्थी मित्रांनो. अशा आर्थिक शोषणामुळे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे की अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झाले असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा एक महत्त्वाचा आपल्याला इथं घटक स्पष्ट करता येईल की बहुराष्ट्र कंपन्यांचे आक्रमण झालेले. जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, अशा देशांमध्ये विद्यार्थी मित्रांनो बहुराष्ट्र कंपन्यांचं मोठ्या प्रमाणात काय झालेलं आहे, आक्रमण झालेलं आहे. या बहुराष्ट्र कंपन्याकडे विद्यार्थी मित्रांनो प्रचंड भांडवल आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे. प्रचंड भांडवल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी काय केलेलं आहे, जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत त्यांना खोटी स्वप्न दाखवले आहेत. तुमच्या देशामध्ये आम्ही येऊन काय करणार, उद्योग सुरू करणार आहेत, तुमच्या देशातील बेकार घटकांना आम्ही मोठ्या प्रमाणात काय करणार आहोत, रोजगार उपलब्ध करून देणार आहेत, अशी खोटी स्वप्न दाखवली. आणि खोटी स्वप्न दाखवून विद्यार्थी मित्रांनो अशा अल्पविकसित आणि विकसित देशातील जी काही दुर्मिळ नैसर्गिक साधन सामुग्री आहे त्या दुर्मिळ नैसर्गिक साधनांचं मोठ्या प्रमाणात काय केलं, त्यांनी नुकसान केल्याचं दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो बहुराष्ट्र कंपन्या म्हणजे काय की ज्यांचं कार्यालय एका देशामध्ये आणि त्यांच्या शाखा इतर देशामध्ये आहेत, अशा कंपन्याला काय म्हणायचं, बहुराष्ट्र कंपन्या असं म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो जर सांगायचं झाल्यास की या प्रगत देशामध्ये या बहुराष्ट्र कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकलेले, या बहुराष्ट्र कंपन्या या प्रगत देशामध्ये काय मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत होत्या, तशा कंपन्या काय झालेत अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये काय केलेत, आक्रमण केलेले आहेत. त्या देशामध्ये येऊन त्यांनी अशा प्रकारच्या कंपन्या सुरू केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग अशा अल्पविकसित आणि विकसनशील देशातील जे नैसर्गिक साधन सामुग्री आहे त्याचं काय केलेत, मोठ्या प्रमाणात अतोनात काय केलं आहे, त्याचा वापर करून घेतलेला, स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतलेले. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला एक दोन उदाहरण जर सांगायचे झाले तर या बहुराष्ट्र कंपन्यांनी या आपल्या देशातील दुर्मिळ नैसर्गिक साधनांचा कसा हे केलेले नुकसान केलेले हे आपल्याला सांगता येईल. जर समजा आता मिनरल वॉटर किंवा आपण जे वेगवेगळ्या पाणी फिल्टर करणाऱ्या वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत विद्यार्थी मित्रांनो, अनेक त्यामध्ये काय बहुराष्ट्र कंपनीत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 1 लिटर चांगलं पाणी बनवण्यासाठी, फिल्टर बनवण्यासाठी 7 लिटर पाणी वाया घालवलं जातं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे विचार करा. किंवा पेप्सी, कोको कोला ह्या ज्या कंपन्या आहेत या बहुराष्ट्र कंपन्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्या कंपन्यांनी काय केलं, केरळ, तामिळनाडू म्हणा किंवा भारतामध्ये अनेक राज्यामध्ये त्यांनी काय केल्या, त्यांच्या कंपन्या सुरू केल्या. विद्यार्थी मित्रांनो आता शेवटी पेप्सी, कोको कोला तयार करण्यासाठी काय लागणार आहे, पाणी लागणार आहे, बरोबर आहे. त्यांना काय जे काही लागणार, साखर लागणार आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, जमिनीतलं प्रचंड पाणी उपसा केला विद्यार्थी मित्र. प्रचंड पाणी उपसा केल्यामुळे काय झालं की त्या ठिकाणची जी पाण्याची पातळी काय झाली, खोलावत गेली विद्यार्थी मित्रांनो. आणि त्या पाण्यासाठी त्या विशिष्ट राज्यातील म्हणजे केरळ म्हणा, तामिळनाडू म्हणा या तिथल्या लोकांना काय आंदोलन करावं लागलं. कारण तिथं त्यांनी एवढं पाणी उपसा केलं की विद्यार्थी मित्रांनो त्या लोकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध होत नाही विद्यार्थी मित्रांनो. एवढी मोठी टंचाई निर्माण झालेली. कारण आणि त्यांच्यामुळे काय झालं, साखरेची किंमतसुद्धा प्रचंड वाढली. आज साखर आपण बघतो जवळपास 40 रुपये किलो इतका झालेले. जो साखर म्हणजे जी साखर 12 रुपये, 14 रुपये, 15 रुपये किलो मिळत होती. कारण पेप्सीसाठी, कोको कोलासाठी त्यात काय केलं जातं, साखरसुद्धा मिसळली जाते विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, त्यांनी काय केलं, आपल्याच वस्तू घेतल्या आणि आपल्यालाच विकायचा प्रयत्न केला. आता जे चिप्स आहे,
चिप्स बनवणारी जी कंपनी होती, अमेरिकन कंपनी होती, एक विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी काय केलं की पंजाबमध्ये येऊन पंजाबच्या शेतकऱ्यांना ते भेटले आणि त्यांना म्हटले तुम्ही तुमच्या शेतीमध्ये कशाचं उत्पादन घेत आहे? तर ते म्हटले आम्ही गव्हाचं उत्पादन घेतो. मग ते म्हटले तुम्ही गव्हाचं उत्पादन घेऊ नका, बटाट्याचं उत्पादन घ्या. ते म्हटले बटाट्याचं काय, बटाटा आमचा कोण विकत घेणार? अमेरिका म्हटले आम्ही घेऊ. तुमचा गहू कसा किलो विकला जातो? तर त्यावेळी 5 रुपये किलोनी विकला जायचा. ते म्हटले तुमचा गहू 5 रुपये किलोनी विकताय, आम्ही बटाटे तुमचे 10 रुपये किलोनी घेऊ. मग तिथले पंजाब शेतकरी जरा खुश झाले आणि त्यांना वाटलं खरंच मग आम्हाला गहू, ते आम्हाला जो लागणार आहे गहू तो कसा काय करायचा? पंजाबच्या शेतकऱ्यांनी विचारलं. तर ते अमेरिका म्हटले आम्ही गहू देऊ. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पाठीमागे अमेरिकेचे 2 काय झाले उद्दिष्ट पूर्ण झाले की त्यांना त्या पंजाबच्या शेतकऱ्यांना बटाटा घेण्यास भाग पाडलं आणि त्यांच्या देशामध्ये जो जास्तीचा गहू पिकत होता तो गहू विकण्यासाठी त्यांना पंजाब हे काय झालं एक बाजारपेठ उपलब्ध झाली. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या पंजाबच्या शेतकऱ्याकडून त्यांनी 10 रुपये किलोनी काय केलं, बटाटे विकत घेतले आणि ते बटाटे काय केले, कापले आणि त्याचे चिप्स तयार केले आणि ते चिप्सच आपल्यालाच काय केले 200 ते 300 रुपये किलोनी विकले. विद्यार्थी मित्र, म्हणजे आपल्याच वस्तू घ्यायचा आणि आपल्यालाच विकायचं. म्हणजे अशा प्रकारे या बहुराष्ट्र कंपन्यांनी काय केलेलं, जे अल्पविकसित आहेत, विकसनशील देश आहेत, या देशामध्ये काय मोठ्यापर्यंत आक्रमण केलेलं आहे. मग त्याच्यामुळे सुद्धा काय झाले विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक विकास प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण झालेत असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा आपल्याला मुद्दा सांगता येईल की आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा वाढता हस्तक्षेप. विद्यार्थी मित्रांनो, जे अल्पविकसित देश आहेत, जे विकसनशील देश आहेत, अशा अल्पविकसित आणि विकसनशील देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या जे काही वित्तीय संस्था आहेत, त्या वित्तीय संस्थेने सुद्धा विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केल्याचं दिसून येतं. मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करून या अल्पविकसित देशांना, विकसनशील देशांना त्यांच्या आर्थिक धोरणात बदल घडवण्यास भाग पाडल्याचं आपल्याला दिसून येतं. उदाहरण जर सांगायचं झाल्यास तर भारताला जुलै 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारण्यास भाग पाडलं. या नवीन आर्थिक धोरणामध्ये जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण या धोरणाचा अवलंब करण्यास भाग पाडलं विद्यार्थी मित्रांनो. कारण 1991 जर परिस्थिती बघितली तर भारताची अत्यंत परिस्थिती बिकट झालेली होती. भारताकडे फक्त 1 आठवडा पुरेल एवढाच परकीय चलनाचा साठा होता. आणि जेव्हा भारत या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांच्याकडं कर्ज मागण्यासाठी गेले तर या आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँकेने काय केल्या, अनेक जाचक अटी टाकल्या. आम्ही तुम्हाला कर्ज देऊ, परंतु आम्ही सांगेल तशा प्रकारचं तुम्ही धोरण स्वीकारलं पाहिजे, तशा प्रकारच्या करारावर तुम्ही काय कसह्या केल्या पाहिजे असं सांगितलं गेलं. आणि नाइलाजाने म्हणजे भारताची इच्छा नसताना सुद्धा काय केलं, जुलै 1991 मध्ये नवीन धोरण स्वीकारलं. कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आपण त्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणतो किंवा वर्ल्ड बँक त्याला जागतिक बँक असं म्हणतो. या बँका, या वित्तीय संस्थांनी काय केलेलं आहे की कर्ज देत असताना अनेक जाचक अटी ठेवल्या. या जाचक अटीमुळे सुद्धा काय झालेत, भारतासारख्या देशासमोर जे अल्पविकसित देश आहेत, विकसनशील देश आहेत, या देशाच्या आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण झालेले आहेत. मग या सगळ्या अडथळ्याला विद्यार्थी मित्रांनो बाह्य अडथळे असं म्हणतात. ठीक आहे, धन्यवाद. आपण थांबूया.